बाबा कमॉन, सॉरी टू से मला त्या सगळ्या गोष्टीत नका अडकू. खूप छोट्या गोष्टीत माझ्यासाठी मला सध्या एकच टार्गेट आहे, जे डील आहे ते मला काही करून कंप्लीट करायचं आहे. तर काय ना, त्या एका डीलवर माझी कंपनीचे पोझिशन ठरणार आहे. तुम्ही किती दिवस राहणार, किती दिवस नाही राहणार. सध्या मी ऑन द एज. एक चूक झाली, एक चूक, मला जॉब उद्या सोडायला लागेल. काय ना, आमचं तुमच्यासारखं नाही आहे. एका कुठल्या कंपनीत चिटकायचं, ऐश्वर्याला राहायचं, रिटायरमेंटचा दिवस आला, चेक घ्यायचा, पुष्पगुच्छ घ्यायचा, पेढे वाटायचे, छोटं भाषण द्यायचं, घरी. आमचं तसं नाही आहे. आम्हाला प्रत्येक दिवशी प्रूव्ह करायला लागतं की आम्ही तुमच्या कंपनीत राहायला का लायक आहोत. ते काय ना, आमच्यावरती 2-3 जण बसलेत ना, ते टपलेत मला काढायला. आणि मला काढलं की माझ्या मागून 10 जणांची लाईन आहे, माझी जागा आहे. कारण एव्हरी वन हॅज रिप्लेसमेंट. कारण मला छोट्या गोष्टीमध्ये नका अडकू. खरंच सांगतो, मी क्षमाला पण सांगणार आहे की क्षमा असावी. मी पुढचे काही दिवस फिरायला वेळ नाही देऊ शकणार आहे, ना घरी वेळ देऊ शकणार. माझ्याकडनं अपेक्षा करू नका की हा मुलगा आपला मुलगा मोठा झाला आहे, मॅच्युअर झाला आहे, खूप वेळ देईल, तर नाही होऊ शकत. तर काय ना बाबा, किती मला की मुलगा हा म्हातारपणी काठी असतो, तर काठीचा विचार करणार की नाही कधी, तो सुद्धा विचार करा. मला सध्या खूप काम आहे, पण नंतर ऐका, सॉरी, पण ती औषधं ठेवली तुमच्या ठिकाण मागवली म्हणून ठेवून द्या.